नमस्कार. काजवेचा राणा या यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण नवीन सदर सुरू करीत आहोत. त्या सदराचे नाव आहे एका पुस्तकाचा परिचय. परिचय जरी पुस्तकाचा असला तरी आपण तो त्या कवीसोबत किंवा लेखकांसोबत गप्पा मारताना करू देणार आहोत. त्या पुस्तकाच्या निर्मितीविषयी, त्या पुस्तकाच्या मधील कवितांविषयी, याविषयी त्या कवीची काय भूमिका होती किंवा त्या लेखकाची लिहिण्यामागची काय भूमिका होती हेही आपण जाणून घेणार आहोत. तर या भागाची जी सुरुवात आहे ती आपण प्रसिद्ध कविवर्य विवेक उगलमुगले यांच्यापासून सुरू करणार आहोत. नुकताच सरांचा ओन्ली फॉर चिल्ड्रन हा काजवेश्वर प्रकाशनाने प्रकाशित केलेला काव्यसंग्रह आज माझ्या हातामध्ये आहे. या संग्रहाच्या बद्दल बोलायचं झालं तर याची छपाई, याच्यामधील पेपर, याचं कव्हर, चित्र आणि विशेष म्हणजे या कव्हरवरती जे चित्र आहे हे ग्रामीण बाज असलेलं असं हे चित्र आहे. यामधील ज्या कविता आहेत ह्या आपण बालकविता वाचत असतो, गात असतो, ऐकत असतो, परंतु ह्या कविता मला फार वेगळ्या वाटल्या आणि त्या कवितांची पार्श्वभूमी काय आहे, हे मुखपृष्ठ देण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, एकूणच या संग्रहाच्या निर्मितीबद्दल त्या कवीला काय वाटतं किंवा त्यांची काय भूमिका आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण या पुस्तकाविषयी ओन्ली फॉर चिल्ड्रन या बालकाव्यसंग्रहाविषयी जाणून घेणार आहोत. या बालसंग्रहाचे कवी आहेत विवेक उगलमुगले. आज आपण त्यांना भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. ओन्ली फॉर चिल्ड्रन हा तुमचा जो बालकाव्यसंग्रह आहे, हो, याचं जे मुखपृष्ठ आहे हे अतिशय सुंदर आहे आणि मला ते फार आवडलं आहे, कारण त्याचा ग्रामीण बाज आहे. बरोबर. तर हे मुखपृष्ठ निवडण्यामागं तुमचं काही भावना आहे? मिटे साहेब, मला अगोदर सांगायला आवडेल की आपण कादवाशिवर परिवाराचे सगळे सदस्य आहोत. त्यात काम करणारी माणसं आहोत, कवी आहोत. तर ह्या ज्या मुलांचं नोकरीच्या त्यांच्या आईवडिलांच्या निमित्ताने शहरात राहणं होत असेल तरी मात्र त्यांची मुळं जी आहेत किंवा पाळमुळं आहेत ती ग्रामीण भागामध्ये शेतीमातीशी निगडीत असल्यामुळे, तर आपण कादवा शिवार परिवाराचे सदस्य किंवा त्याच्यामध्ये लेखन करणारे कवी लेखक आहोत आणि आपला जो शेतीमातीशी एक संदर्भ आहे, आपण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहत असलो तर ह्या आपल्या मुलांची पाळमुळं ही या ग्रामीण भागाशी जोडलेली असावी, त्यांची नाळ या मातीमध्ये आहे, अशा भूमिकेतून हे मुखपृष्ठ यासाठी निवडलं आहे. या मुखपृष्ठावर दिसते ती मुलगी, तिचं वडील पुण्यात IT मध्ये सर्व्हिस करतात, परंतु ती मरळसारख्या एका गावामध्ये आनंदाने राहते, तिथे खेळते, बागडते. तर मला वाटतं की हा सगळा जो भाग आहे तो मुखपृष्ठावर यावा. ही जी ग्रामीण भागाशी या मातीशी जी बांधिलकी आहे ती या मुखपृष्ठावर आली आणि ती दिसते आहे. हो, त्याच्यामध्ये ती मुलगी समोर उभी आहे आणि शेळ्यांचं राखण करते आहे. हो, शेळ्या आहेत. अशा अतिशय सुंदर असं ते मुखपृष्ठ आहे. म्हणजे सुरुवातीला कविता वाचण्याच्या आधी आपण त्या मुखपृष्ठाच्या प्रेमात पडतो. अच्छा. आणि नंतर मग आपण कविता वाचायला सुरुवात करतो. नेहमीची जी पारंपरिक बालकविता आहे तिच्यापेक्षा ही कविता म्हणजे गेय नाही असे म्हणता येणार नाही. गेय नसू द्या, तिला लय आहे आणि बालकवितेला लय असावी लागते, ती गुणगुणावी लागते. पण या कवितेचे जे विषय आहे, मी जेव्हा हा संग्रह वाचला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की बालकविता लिहित असताना, बालकविता लिहिणं अवघड गोष्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही बालकवितेमध्ये मला वाटतं दाट साईचे गाव, हॅपी होम, आईबाबांच्या शोधात, अशी 4-5 तुमचे पुस्तकं आहेत बालकवितेवरची. पण याच्यामधल्या ज्या कविता आहेत याचं मला वेगळेपण जाणवलं. म्हणजे मला असं वाटतं की जे विषय आहेत मुलांच्या भावविश्व, तेच आईस्क्रीम, तेच चॉकलेट, तो चॉकलेटचा बंगला, याच्या पलीकडे जाणारी जी कविता आहे ती मला या संग्रहामध्ये मिळाली. तर या संग्रहामध्ये म्हणजे अशा कविता आलेल्या आहेत की मुलांचं जे भावविश्व आहे, मुलांचे जे प्रश्न आहेत
बरोबर. तर माझे नातू माझ्याशी बोलतात, हो. तर त्याच्या कविता झालेल्या माझ्या पाहण्यात नाही आहे. ओके. तर त्याच्या भावविश्वाच्या ज्या कविता आहेत त्या खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आहेत. तर हे वेगळे पण घेऊन लिहावं असं तुम्हाला काय वाटलं? नाही, काय होतं माहिती आहे का, की मी सातत्याने एक विचार प्रत्येक शाळेमध्ये किंवा विद्यार्थ्यांशी, मुलांशी बोलताना मांडत आलेलो आहे, की आपण मुलांना मूल समजतो, लहान समजतो, ही आपली मोठी चूक आहे. हां, तर मुलं वयाने लहान असतील, पण त्यांच्या बुद्धीची झेप ही आपल्यापेक्षाही कदाचित मोठी असू शकते, किंवा त्यांच्या इवलाशा डोळ्यामध्ये मोठी स्वप्न असतात, असाही अनुभव मला आलेला आहे. किंवा ते ज्या पद्धतीने विचार करतात तिथपर्यंत आपली विचारशक्ती पोचत नाही, असंही माझ्या लक्षात आलं. हां. याला जे नाव ओनली फॉर चिल्ड्रन असं जे दिलं, हो, तर ते ते फक्त ते- मुलांसाठी असं देता आलं हां, असतं. मग ते तरी का तर मला काय वाटतं माहिती आहे का, आता कॅमेरा आहे, माईक आहे, हां. पेन आहे, बूट आहे, असे अनेक विषय की मुलं कधी म्हणतात की बस आली, माझी गाडी आली असं म्हणतात की नाही म्हणत, बस आली. सायकल आली असं हो. म्हणतात. सायकलला काय प्रतिशब्द शोधायचा, पेनला. हां, तर मला काय वाटतं माहिती आहे का, की मुलांच्या तोंडात जे शब्द बसले आहेत, रूढ झालेत, हां, तर तसं लिहावं. आणि एक आपल्याला जो सिनेमा आपण पाहायचो आणि त्याच्यात लिहिलं असतं फक्त प्रौढांसाठी, हो, तर आपले आकर्षण तयार व्हायचं, तर काय ते याच्यामध्ये काय आहे? वेगळे पण काय. तर मला काय वाटतं की इथं तर आपण चांगला विचार मांडतोय आणि हा फक्त मुलांसाठी आहे. तर मुलांसाठी लिहित असताना तो पालकांनी वाचू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, परंतु मुलांचं एक स्वतंत्र विश्व असतं, त्यांची एक विचारपद्धती असते, त्यांच्या भावभावना असतात, त्या थेटपणे मुलांपर्यंत पोहोचवाव्यात असं मला वाटलं. म्हणून ओनली फॉर चिल्ड्रन आणि यातल्या या कविता तुम्ही म्हणतात तशा त्यांची कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केला. हां, त्यांच्या मनातले जे विचार आहेत मनातले. त्याच्या कविता केल्या. होय होय. तर याच्यामध्ये मुलांचं भावविश्व मी अशा अर्थाने म्हणालो हो की आज तुम्हाला नातं आहे, मला नातू आहे, ते हो आहे. हो. तर यांच्यामध्ये जेव्हा आपण रमतो ना, तेव्हा ते जे काही बोलतात आपल्याशी हे हो, बोलतात, ते फार तर ते जाणवतं की नाही, याची इतर काही कविता नाही आहे, पण या मुलांची किती वेगळ्या पद्धतीनं ही बोलतात ही मुलं, बरोबर आहे. ते आपल्याला जाणवतं. हं. याच्यामध्ये मोरपीस नावाची कविता आहे. हो बरोबर. तर ती कविता सुचण्यामागं काय आहे तुमची भूमिका? आता काय होतं माहिती आहे का, की मला काय वाटतं माहिती आहे का, की आपण महात्मा गांधींच्या देशामध्ये राहतो, श्रमाची पूजा करतो. आता तुम्ही स्वतः शेतकरी आहात, हो. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला ग्रामीण साहित्यिक म्हणून परिचित आहात, परंतु तुमचं मूळ हे शेतीशी बांधलेलं आहे. तर मला काय वाटतं, ह्या श्रमाची महती, त्याचं महत्त्व हे लहानपणीच मुलांना सांगावं. म्हणजे प्रत्येकाने शेतीच करावी असं नाही, तर घरातली छोटी मोठी जी कामं असतील तर ती त्या मुलांनी लहानपणापासून त्याची सवय ठेवावी, त्याचा संकोच करू नये, त्याची लाज वाटू देऊ नये. अगदी महात्मा गांधीजी तर स्वतःचं टॉयलेटसुद्धा स्वच्छ करायचे, हां, झाडून काढायचे, भांडे घासायचे, काय लागेल पडेल ती कामं ती करायची स्वच्छतेची. तर मला वाटतं की हाच संस्कार जर आपण आपल्या मुलांना योग्य वयात दिला तर पुढे म्हणून स्वावलंबनाचा. हां, स्वावलंबनाचा. तर तो जो कष्टाचा जो एक सन्मान आहे, हो. तो साठी ही मोरपीस नावाची कविता मी लिहिली आहे. ते वाचन. हां, तर मोरपीस नावाची शीर्षकाची कविता आपल्यासमोर ठेवतो आहे. म्हणजे सन्नकाली की मी घर काय झाडून टाकतो, पसारा काय आवरतो, किंवा बसतो पेपर मासिक वाचत, हां, आणखी घालतो फुलझाडांना पाणी. बरं. तेव्हा खुश होऊन बाबा थोपटत राहतात माझी पाठ आणि कौतुकाने म्हणतात शहाणं माझं बाळ. म्हणजे समजलं का मित्रांनो, आपल्या लक्षात न आलेलं असं एखादं काम आपण फुलटू करून टाकलं की आपण बेस्ट चाइल्ड, नाहीतर तुम्ही कौतुकाला पात्र कसे होणार. म्हणून म्हणतो मित्रांनो, फिरवायचं आहे का तुम्हाला तुमच्या पाठीवरून छानसं बक्षिसाचं एखादं मोरपीस, तर मग ठरवूयात कायमसाठी. अभ्यास खेळ तर आहेच, पण थोडं आणखी वेगळं करूयात, आनंदाचे धनी होऊयात. ट्राय टू अंडरस्टँड यार. मुलं आहे ना, बोलता बोलतात आणि शेवटी काहीतरी बोलतात. हां. म्हणजे अशी एखादी लाईन असते, एखादा शब्द असतो की काय कळत नाही कराव, हां. तसं मी म्हटलंय की ट्राय टू अंडरस्टँड यार, समजून तर घ्या. समजून तर असं. घ्या. तर मला अशी एक ती मोरपीस नावाची कविता की मुलांना असं कौतुक करून घ्यायला आवडतं, पण ते कशासाठी, चांगल्या कामासाठी. हां. तर मला वाटतं तो संस्कार त्यामध्ये आहे, आलेला आहे. आणि स्वावलंबनाचं महत्त्व पण आहे त्यामध्ये. हो. शाळा आशयाची पण कविता आहे. मी ते बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे विषय घेतलेले हो, आहेत. बरोबर. एकच विषय नाही अनेक की विषय. बा मुलांना चॉकलेट आवडतं, गारीगार आवडतं, हे आवडतं, ते नाही आहे. हो बरोबर आहे. त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. हां आणि मग ही शाळा आहे,
बोर्ड आहे, मोरपीस आहे. बरोबर. ह्या कविता म्हणजे तुमची नात इथं घरामध्ये जन्माला आल्यानंतर केल्या का आधी केलेल्या आहे? नाही, कविता मी तुम्हाला सांगतो की ते माझ्यापासूनच्या आहेत, त्या हां. नातीपर्यंत आहेत. हां. म्हणजे असं एक समजा की मला सहज असा प्रश्न विचारण्यात आला की समान संधी म्हणजे काय. हां. तर मी कधी वर्गाचा मॉनिटर नव्हतो. मी बरं. कोणत्या एखाद्या चमूमध्ये मी नसायचो, गायनाच्या, खेळाच्या हां. किंवा संगीताच्या. तर मला असं वाटायचं की मॉनिटर हा स्मार्ट मुलगाच का असतो, श्रीमंत घरातलाच का असतो, हुशार का असतो. तर मी म्हटलं की सगळ्यांना द्या ना संधी. मग ती समान संधी नावाची हो. कविता लिहिली. किंवा आमच्या वर्गात एक भालेराव नावाचा आमच्या शाळेत मुलगा होता आणि तो उत्तम बासरी वाजवत असे, पण तो एका स्लम एरियात राहायचा. हां. तो जेव्हा शाळेच्या एखाद्या कार्यक्रमात बासरी वादन करायचा ना, तर मला असं वाटायचं की आपली शाळा आणि हा का तो श्रीमंत माणूस आहे. तर अशा प्रकारची कविता मी लिहिली आहे. तिला कविता म्हणायची, माझ्या मनातलं सोबत म्हणायचं आहे. किंवा आता हे जी बक्षीस नावाची जी कविता आहे, हां. तर मी तुम्हाला ऐकू का ती? हो, ऐकू. म्हणजे ती असं वाटेल की प्रौढांची कविता आहे का, प्रौढ कवितेची आहे का. पण मला काय वाटतं माहिती आहे का, की सामान्यातला सामान्य माणूस त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याचे पण मुलं असतात, हो, त्यांना पण स्वतःच्या वडिलांचा, आजीचा, आईचा त्याचे अभिमान स्वप्न असतो. असतात. तर त्या आशयाची कविता हां. हे बक्षीस आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं गेलं शाळेतून की लिहा तुमच्या परिसरातील एका चांगल्या माणसावर. बर. त्यापैकी निवडक व्यक्तींना दिला जाईल शाळेत बोलावून गार्ड ऑफ ऑनर, म्हणजे सन्मान दिला जाईल. सन्मान द्या. मग काय मुलांनी लिहिलं श्रीमंत, प्रसिद्ध आणि तथाकथित लोकप्रिय माणसांवर भरभरून. परंतु मी मात्र लिहिलं ठरवून आमच्या गल्लीतल्या पीठ गिरणीवर काम करणाऱ्या त्या निमूट, शांत आणि कष्टाळू वाह, क्या माणसावर. बात आहे. आणि काय आश्चर्य, झाली निवड चक्क माझ्याच या निबंधाची. वाह. हो, हे आदराचं बक्षीस आहे दररोज घराघरात रोटीसाठी पीठ करणाऱ्या त्या शुभ्र भरल्या कष्टांना. वाह. आता मिटे साहेब, मी तुम्हाला सांगतो की ही कविता कदाचित मुलांना लगेच समजेल असं नाही, हां. पण आपल्या घरात येणारं जे पीठ आहे, तो कोणीतरी माणूस प्रचंड त्या धुळीमध्ये, त्या सगळ्या कोंदट वातावरणात तयार करतो. करतो आहे. हे मुलांना सांगितलं पाहिजे की सांगितलं नाही. पाहिजे, सांगितलं पाहिजे. किंवा तुम्ही हे जे घर बांधलं ते कोणीतरी खूप कष्टाने तुमच्या उरापोटावर ते दगड वाहिलेले आहेत, विटा वाहिल्या आहेत, इथले जे काही सुतारकाम झालं असेल हो. त्यासाठी प्रचंड कष्ट, कष्ट. हे त्या मुलांना सांगितलं गेलं सगळ्याच्या पाहिजे. श्रमामधून ही आणि वास्तू मला उभी काय राहते. वाटतं माहिती आहे का, की एखादा खेळाडू चांगलं यश कमवतो, त्याचं नाव व्हावं. पण हा जो रोज बिचारा त्या पीठामध्ये उभा हो. असलेला माणूस आहे, आपल्याला 5-10 मिनिटं नको होतात, तिथं तो माणूस ते जे काम करतोय ते मुलांना सांगावं हेच माणसं आणि ह्याच वयात सांगावं असं मला वाटतं. हे साहित्यात आलं पाहिजे. मला वाटतं ही माणसं की आली ओली पाहिजे. माती हजार गती, ही मातीची गोळे असं लोकांना वाटतं, पण मला वाटतं की त्यातूनच सुंदर मूर्ती घडतं. होय, नक्कीच. म्हणून नक्कीच. हा एक कविता. फार सुंदर आहे. पण याच्यामध्ये असं वाटतं की तुम्ही इंग्लिश शब्दांचा हो, इंग्लिश. जास्त वापर झाला आहे. मी तुम्हाला काय सांगते वाटतं तुम्हाला? नाही, काय होतं माहिती आहे का, की माझी नात इथं आली, ती हां. पुण्याला असते आणि ती सुट्टीमध्ये वगैरे इथं आली किंवा लॉकडाऊनमध्ये ती जास्त काळ इथं राहिली. तर माझ्या असं लक्षात आलं की 2-2.5 वर्षांची ही मुलगी आहे, तिला कोरोना समजला, तिला सॅनिटायझर समजलं, तिला सोशल डिस्टन्सिंग समजलं किंवा मास्क समजलं. मास्क समजला. ती मागायची की मला माझं मास्क द्या म्हणून, हो. बरं का. किंवा बाहेरून आली ना तर मला सॅनिटायझर माझ्या हातावर टाका. मला काय वाटतं की मुलांना हे सगळे शब्द आपोआप समजतात किंवा आणि आपल्या ते रोजच्या जगण्याचाच एक दैनंदिन, भाग हो. झालेला असेल तर आपण ते कवितेत का नाही का वापरू. नाही, हो. म्हणून ते संग्रहाला शीर्षक आहे. किंवा ही बोर्ड नावाची कविता आहे. आता तुम्ही एखाद्या बागेमध्ये तिथं एक बोर्ड असतो की फुले हो. तोडू नका, पण त्याला आपण फलक असं म्हणतो का, नाही, बोर्ड बोर्डच म्हणतो. बरोबर आहे. आहे की नाही. हां. तर त्या बोर्ड आशयाची ते बोर्ड कविताबद्दल मला वाटतं की हे शीर्षक जे आहे ना हां. कवितेचं, ते याच्यासाठी दिलं आहे की तुम्ही एक कल्पना करा की तुम्ही एखाद्या नेहरू गार्डनमध्ये गेलात हां. आणि मग तो मुलगा काय म्हणतोय, ती ही कविता. हां. शाळेला सुटी असली की वाटतं मस्त फिरायला जावं, बरं. लुसलुशीत गवत आणि डेरेदार झाडांच्या त्या मुलांसाठीच्या नेहरू बागेत. पण तिथं तर असतात बसलेली आगळपगळ मोठीच माणसं आणि त्यांचं वागणं म्हणजे काय तर एक गंमतच असते बेंगरूळ. येडचाप कुठले म्हणे आम्ही मोठे, हं. बागेत बका भेळ काय खातात, हसतात खेळतात काय मोठ्याने, न शोभेलसे वागतात काय एखाद्या पोरकट मुलासारखे. म्हणून वाटतं आमची जागा अडवू नका, शिवाय बागेतली फुलं तोडू नयेत,
अशा फलकासारखाच एक लावा फलक ठळक अक्षरात ओनली फॉर चिल्ड्रन. तर मला वाटतं की ही मुलांची अशी अपेक्षा आहे आणि आपण ती पूर्ण करावी अशा अशा आशयाची अशी ती कविता आहे. हो जसे मी म्हटलं की इंग्लिश शब्दांचा याच्यामध्ये वापर झाला आहे, हो तसं अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील जे शब्द आहे, हो. येडचाप असेल, बरोबर आहे. पोरकट असेल, हो 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 किंवा हे शब्द कसे आहे त्यामध्ये, कसे आहे? नाही आता पुन्हा काय झालंय की माझं बालपण निफाडसारखं आहे, एका तालुक्याच्या गावाला गेलं किंवा असे पालखेड बंधाऱ्यासारखे तुमचे काही माझे ज्येष्ठ मित्र आहेत आणि एकूणच हा सगळा ग्रामीण भाग परिसर मी जवळून पाहिला आहे, त्यात राहिलो आहे. तर मला वाटतं की तीही बोली भाषा आपल्या साहित्यात बालगीतेत यावी. आले पाहिजे ते शब्द तर मुलांना. म्हणून मी तिथे मुद्दाम तसे शब्द ठेवले आहेत. हां, त्याला चांगले प्रमाण भाषेतले शब्द आणता आले असते, पण मला वाटतं की मुलांना हे शब्द माहीत माहीत असावे. असले पाहिजे. तर ते विचारतील ना, जर त्यांना हां. अडलं ना हां. येडचाप म्हणजे काय, तर मुलांना माहीत असतं की अरे काहीतरी फिरलेला कार्यक्रम आहे. हां. ते त्यांच्या भाषेत अर्थ लावून घेतात. आणि मी सातत्याने एक विषय मांडला की मुलांना बोलू द्या, त्यांना अभिव्यक्त होऊ द्या, त्यांना विचार करू द्या, त्यांचं कौतुक करा, हां. त्यांना चांगली सगळी जी गोष्ट आहे ती त्या वयातच सांगा, असा एक विचार या कवितेतून मी समोर ठेवलेला आहे. एकूणच ही जी कविता आहे ओनली फॉर चिल्ड्रनमधली, हो. ही जशी मुलांच्या भावविश्वाची आहे तशी ती मोठ्यांनी वाचावी हो आणि मोठ्यांनी विचार करावा, अशी विचारशील कविता हो तुम्ही या संग्रहामधून, बालकाव्य संग्रहामधून दिलेली आहे. वाचक निश्चितपणाने त्याचं स्वागत करतील अशी मला आशा आहे. धन्यवाद. आज आपल्याशी बोलून मला आनंद झाला आणि या पुस्तकाचा परिचय हे सदर यापासून आपण जे सुरू केलेलं आहे पुस्तक परिचय. वाचकांना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, नम्रपणाने सांगायची आहे की ग्रामीण साहित्याचं एक मानाचं पान असलेले आदरणीय विजयकुमार मिठे साहेब या बालकविता संग्रहाचे प्रकाशक आहेत आणि याची जी पाठराखण आहे, एक आशीर्वादाचा हात आहे, तो आदरणीय विजयकुमार मिठे साहेबांचा आहे. मला वाटतं की ह्या शुभेच्छा देऊन सरांनी माझ्या पाठीवर एक आशीर्वादाचा हात ठेवला आहे. मी सरांना या निमित्ताने धन्यवाद देतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.